हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत पोयम द वेट. आता ह्या पोयम मध्ये मी तुम्हाला पोयम सुद्धा एक्सप्लेन करीन, टफ वर्ड सुद्धा एक्सप्लेन करीन आणि लास्टला क्वेश्चन आन्सर सुद्धा आहेत. तर एकाच व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण पोयम रिवाइज होईल. हेच माझा उद्देश आहे, तुम्हाला हेल्प करण्याचा. तुम्हाला आणखीन काही हेल्प हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मी पूर्ण पोर्शन एक्सप्लेन करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. द वेट. To be a successful and competent vet needs knowledge exceedingly wide. आता एखादा सक्सेसफुल आणि कॉम्पिटंट म्हणजे काय? हॅव्हिंग व्हेरी गुड नॉलेज अँड एबिलिटी. ओके. वेट म्हणजे जो प्राण्यांचा उपचार करतो तो डॉक्टर. नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. एक्सिडिंगली म्हणजे खूप सारं नॉलेज पाहिजे, खूप सारं ज्ञान पाहिजे. ओके. फॉर each of the patient he is likely to get possesses a different inside. आता माणूस जो असतो तो सांगू शकतो की मला काय आजार झालाय, कुठे दुखत आहे, काय झालं आहे, बट जनावरांचं तसं नाही आहे. ओके. तर जे वेट आहे त्यांना स्वतःलाच समजायला पाहिजे की ह्याला नक्की काय होत आहे. हा जर खात नाही आहे जानवर, किंवा हा झोपूनच राहिला आहे, पडला आहे, तर मग ह्याला नक्की काय झालं आहे हे ह्या वेटला समजतं, ते पण त्यांना न विचारता न सांगता. तर हे वेट हे किती हुशार असतात आणि त्यांना अपार नॉलेज असतं. ओके. नेक्स्ट स्टॅन्झा बघूया. ही मस्ट नो वाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क, वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. तर मांजर दूध का नाही पित आहे आणि कुत्रा आहे तो हाड, ओके, इटिंग द बोन म्हणजे जे हाडकं आहे ते तो का नाही चावत आहे. त्याला ते भरपूर आवडतं, पण ते का नाही पित आहे, का नाही चावत आहे, हे त्या वेटला समजलं पाहिजे. Why the coat of the horse is not shining like silk. तर जो हॉर्स आहे त्याचा कोट म्हणजे त्याच्यावरती जे केस आहेत, जी स्किन आहे ती का शाईन नाही मारत आहे ते सुद्धा वेटलाच समजलं पाहिजे. ओके. वाय द पॅरेट डज नथिंग बट ग्रोन. तर हा पॅरेट जो आहे तो मिटू मिटू नाही करत आहे, पण ग्रोन करत आहे, ओरडत आहे सतत. तर तो का ओरडत आहे, त्याला कुठे दुखत आहे हे वेटला कळलं पाहिजे. ओके. वाय द डक्स अँड चिकन्स आर फेलिंग टू ले. ले म्हणजे अंडी घालणे. ओके. तर डक्स आणि जे चिकन आहे, कोंबड्या आहेत, हे अंडी का नाही घालत आहे हे कळलं पाहिजे. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग. आता जे कॅनरी बर्डचा मधुर आवाज येतो आहे, तर हे फेंट झाला आहे. फेंट म्हणजे कमी झाला आहे, तर त्याचा आवाज का नाही येत आहे. And if he is called to the zoo, he must say an incredible number of things. तर जेव्हा तो प्राण्यांच्या झू मध्ये जाईल तेव्हा तर त्याला वेगवेगळे प्राणी बघायला लागणार आणि त्याला इनक्रेडिबल म्हणजे अनबिलिव्हेबल म्हणजे काय सगळं काही बोलायला लागणार. काय होत नाही आहे, काय होत आहे हे सगळं त्याला बघावं लागणार. ओके. तर झू मध्ये कोणते कोणते अॅनिमल्स असतात? वाईल्ड अॅनिमल्स. इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, तर लायनला सर्दी झाली आहे. इफ झेब्रा इज गेटिंग ओल्ड, हा झेब्रा जो आहे तो म्हातारा झाला आहे. इफ द सेंटिपीड हॅज ट्रबल विथ हिज फीट, आता सेंटिपीडला तर एवढे सारे पाय असतात, हा किडा असतो. ओके. असा, आणि त्याला एवढे सारे पाय असतात. आता त्याच्या पायांना का दुखत आहे हे सुद्धा वेटला कळलं पाहिजे. किती फनी वाटत आहे ना. इफ द हिप्पोज फीलिंग इल, इफ द बायसेन्स गॉट अ चिल. तर जे बायसेन आहे, बायसेन म्हणजे जे बाहेर गावात जे बफेल्लोच्या जातीतले असतात त्यांना बायसेन म्हणतात. ओके. गॉट अ चिल म्हणजे ते थंड पडले आहे. इफ द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. आता आर्टिक म्हणजे जिकडे थंड प्रदेश आहे तिथे जो फॉक्स असतो त्याला आर्टिक फॉक्स म्हणतात. तर त्याला गरम का होत आहे, त्याला ताप का आला आहे हे सुद्धा वेटला कळलं पाहिजे. इफ सम virulent diseases has attacked the chimpanzees. Virulent म्हणजे व्हायरस जर एखाद्या चिंपॅन्झी म्हणजे माकडाला झालं तर कोणता डिझीज झाला आहे. इफ द tortoise hasn't stirred for several years. स्टर्ड म्हणजे हल्लाच नाही आहे, तर एवढी वर्ष का नाही हल्ला आहे. इफ द bears too full of buns, तर बेअरनी एवढे बन खाल्ले आहे की त्याला काहीच होत नाही आहे, हलत सुद्धा नाही आहे. इफ द कोब्रा eats his son, आता जो किंग कोब्रा आहे तोच त्याच्या मुलांना खात आहे. ओके. तर का खात आहे. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू चूज हिज हिअर, तर पॅन्थरची जी बायको आहे ती त्याचाच कान खात आहे. ओके. हे पण फनी आहे. इफ जिराफ हॅव हॅड अ टिफ अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टिफ. टिफ म्हणजे काय? भांडणं. जिराफ मध्ये भांडणं झाले, जे मान आहे ते स्टिफ झाले म्हणजे अकडले त्या भांडणांमुळे. ओके.
इफ हायनाज विल नॉट लाफ ॲट कीपर्स जोक. तर जो कीपर आहे, जो झूचा कीपर आहे, जो लक्ष ठेवतो झूवरती, त्याच्या जोक्सवरती हे हायना हसायला हवे. ओके. इफ द मंकी पिंच्ड हिज टेल, तर मंकी स्वतःच्याच शेपटूला जी शेपटी आहे त्याला स्वतःच चिमटा काढत आहे. पिंच्ड म्हणजे चिमटा काढणं. ओके. इफ द रायनोज लुकिंग पेल, पेल म्हणजे अशक्त. इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्ड, तर एलिफंट काय खात आहे, पेपर बॅग आणि चोक्ड म्हणजे त्याचा घसा जाम झाला आहे. इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प, इफ द कंगारू वॉन्ट जम्प, तर कॅमलचं जे असं हम्प असतं त्याला लागलं आहे किंवा कंगारू उडीच मारत नाही आहे. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट, कॅनिबल म्हणजे जे ह्युमन फ्लेश खातात, माणसं खातात ना, जर क्रोकोडाईल माणसं खायला लागलं तर काय होईल, आणि तो का खात आहे, ओके, का अटॅक करत आहे. दे रन अवे अँड गेट दॅट omniscient the vet and expect him to put everything to right. omniscient म्हणजे वन हू नोज एव्हरीथिंग. तर वेटला ते लोक बोलवतात की हा क्रोकोडाईल आमच्यावरती हमला करत आहे आणि तुम्हीच बघा की ह्याला काय झालं आहे. ओके. तर हे किती डेंजरस काम आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. Profoundly I pity the vet who must learn such a very great deal for this pay. तर त्याला पगार मिळेल किंवा पैसे मिळणार, पण त्याला एवढा डीपली आणि ग्रेटली त्याला खूप अभ्यास करावा लागणार आणि खूप मेहनत घ्यावी लागणार. माय सन, आय ॲडवाइज यू मस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. तर जो पोएट आहे तो सांगत आहे की हे इझी नाही आहे वेट होणं, आणि झूलॉजिकल क्राऊड म्हणजे झू मध्ये जे जानवर आहेत त्यांना तर ट्रीट करणं खूपच अवघड काम आहे. अ फार मोर ॲडवायजेबल प्लॅन इज टू कॉल yourself doctor and so be allowed to treat the illness of a man. तर माणसांचा डॉक्टर होणं खूप इझी आहे, पण जनावरांचं होणं खूप डिफिकल्ट आहे. सो वी शुड रिस्पेक्ट द वेट. कधी कधी त्यांची मस्करी केली जाते किंवा ह्याला डॉक्टर म्हणतात, पण हा जनावरांचा डॉक्टर आहे, आपण चिडवतो सुद्धा. सो स्टुडंट्स यू नीड टू बी केअरफुल, कारण वेटची लाईफ सुद्धा खूप डिफिकल्ट असते आणि ते लोक खूप मेहनत करतात. ठीक आहे. सो लेट्स गो टू द वर्कशॉप. Write down the rhyme scheme of stanza 1 to 3 and the last two stanzas. How does it differ in the remaining stanza 4 to 7? तर राईम स्कीम काय आहे पोएमची, ए बी ए बी. ठीक आहे. पहिल्या 3 स्टँझाची ती आहे आणि फोर्थ स्टँझाची काय आहे, ए ए बी सी सी बी. आता ते का आहे मी एक्सप्लेन करते. ओके. इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, आता कोल्ड आणि ओल्ड हे सेम आहे, मग ह्याला काय आपण म्हणणार, ए ए. फीट, इल, चिल आणि हीट. आता फीट आणि हीट हे सेम आहे, तर ह्याला काय म्हणणार, बी आणि बी. आणि इल आणि चिल सेम आहे, तर काय म्हणणार, सी आणि सी. तर राईम स्कीम काय झाली, ए ए बी सी सी बी. ओके. ह्याला राईम स्कीम म्हणतात. राईट एनी 5 illness of animals in the poem that you find most amazing and laughable. तर 5 असे सेंटेन्सेस लिहा जे तुम्हाला खूप हसायला येतं. फर्स्ट आहे लायन्स गॉट अ कोल्ड, लायनला सर्दी झाली आहे. सेंटिपीड हॅज ट्रबल इन हिज फीट, तर त्याच्या पायांना त्रास होत आहे, एवढे पाय असतात त्याला. ओके. म्हणून ते फनी वाटतं मला. इफ द पॅन्थर हॅज वाईफ हू चूज हिज इयर, तर त्याचा कान चावत आहे, हे सुद्धा फनी आहे. मंकी पिंच्ड हिज टेल. इफ द बेअर्स टू फुल ऑफ बन्स, तर हे सगळे फनी लाईन्स आहेत. अजून काही फनी असतील तर तुम्ही ऍड करू शकता. आता नेक्स्ट दिला आहे काही अॅनिमल्स आहेत, त्यांचे नावं हिंदी आणि मराठीमध्ये लिहा. तर मी इथे सगळे लिहिले आहे, टायगर, फॉक्स, कोब्रा, मंकी. तर हे व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे आरामात वाचत बसा, आणि हे तुम्हाला येतच असतील हे मला माहित आहे. ओके. म्हणून मी ह्याच्यात टाइम नाही स्पेंड करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ट्रान्सलेट द नेम ऑफ झू अॅनिमल गिवन इन द पोएम इंटू युअर मदर टंग. हे सुद्धा सेम आहे, हे फक्त आपल्याला मदर टंग म्हणजे आईची जीभ नाही, तर आपली मातृभाषा म्हणजे मराठी, तर त्याच्यात आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे, थिंक डीपली अँड राईट. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द युथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. तर तुम्हाला काय वाटतं की पोएट काय सांगत आहे की वेट बनू नका? तर मी माझा रिस्पॉन्स टाकला आहे की नाही, असं अजिबात नाही आहे. द पोएम is a light-hearted one. However, the poet wants readers to know how difficult the work of a vet is.
अँड व्हॉट अ वाईड व्हेरायटी ऑफ पेशंट ही हॅज टू क्युअर. तर जसं मी सांगितलं की वेटची लाईफ खूप डिफिकल्ट आहे. त्याला खूप काही इलनेसेस आणि काही गोष्टी अशी समजून घ्यावे लागतात की ह्याला नक्की काय झालं आहे, कारण ते मुख प्राणी आहे, त्याला बोलता येत नाही. त्यामुळे we must acknowledge all this and respect the vet. Okay, last आहे, find out from a vet or from a website what precaution does a vet have to take. तर कधी तुम्ही तुमच्या मांजरींना किंवा कुत्र्यांना घेऊन गेला आहात काय वेटकडे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडे 3 मांजरी आहेत. हे बघा, हा त्यांचा फोटो आहे आणि त्यांना काहीही आजार झाला तर मी त्यांना वेटकडे घेऊन जाते. तर तुमच्याकडे सुद्धा जर पालतू प्राणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे आन्सर बघा मी काय लिहिलं आहे. पॉइंट्स मस्ट बी अवेअर ऑफ सिग्नल्स दे गिव्ह. तर कधी कधी ते लोक खात नाही किंवा ते लोक गवत खायला जातात, तेव्हा आम्ही समजून जातो त्यांच्या पोटात दुखत आहे. ओके, किंवा मस्ट नॉट बी डिस्ट्रॅक्टेड, प्रोटेक्ट अगेन्स्ट बिंग अटॅक्ट. कधी त्यांना कोण मारायला येतं तर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा वेटनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. प्रिकॉशन्स अगेन्स्ट ॲलर्जीज अँड ट्रान्समिशन ऑफ डिझिजेस. तर जो वेट आहे त्याच्याकडे आजारी किंवा जखम झालेले सुद्धा प्राणी येतात, तर त्यांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, जसं मास्क लावले पाहिजे, हँड ग्लोव्स घातले पाहिजे, म्हणजे ते डिसीज स्प्रेड होणार नाही, त्याला त्याचं इन्फेक्शन पकडणार नाही. ओके, वेअर प्रोटेक्टिव्ह गिअर्स, म्हणजे तेच सगळे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. तर ही जी पोयम आहे ह्याचं झालं आहे सगळं. ह्याचं एक्सप्लेनेशन आणि वर्कशॉप कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. मी खूप मेहनत घेत आहे कारण मला आवडतं तुम्हाला शिकवायला. तर तुम्ही कुठून कुठून ही पोयम शिकत आहात, कारण मी मुंबईमधून ही पोयम एक्सप्लेन करत आहे. तुम्हाला ही कुठपर्यंत पोहोचली आहे आणि कुठपर्यंत समजली आहे नक्की कमेंट करून सांगा. सो थँक यू सो मच फॉर बिंग टिल हिअर. बाय.